कशा आहात? तर आपण करूया आज वांगे बटाट्याची भाजी. त्यासाठी लागणार आहे लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे भाजून नाही घेतलेले, आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आपल्याला किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे शेंगदाणे टाकायचे आहेत. त्यात टाकणार आहोत हिरव्या मिरच्याची भाजी करणार आहोत आपण. आता हे सगळं वाटण करून घेणार आहोत. ते अशा पद्धतीने होणार आहे. आता कढई गरम करून त्यात तेल गरम करायचं. त्यात टाकायची जिरे, मोहरी, तडतडली की त्यात टाकायचे जिरे, थोडासा लसूण, एक दोन पाकळ्या. ते चांगलं लसूण असं वरतून फोडलेलं दिला तर त्याचं सुगंध पण चांगला येतो, भाजी चवदार पण लागते. आता टाकणार आहोत कोथिंबीर नेहमी गरम तेलातच टाकायची, छान लागते ती. आता आपण वाटण केलेला मसाला टाकायचा आहे. हे हिरव्या मिरचीचं वांगे बटाट्याची भाजी करणार आहोत. टाकणार आहोत थोडीशी हळद. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे 5-10 मिनिट. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला तर भाजीची टेस्ट पण छान लागते, भाजी चवदार पण होते. आता टाकणार आहोत आपण बटाटा आणि वांग्याच्या फोडी. नेहमी भाजीचा काय प्रश्न पडतो आपल्याला, रोज संध्याकाळी सकाळी मोठा गृहिणींसाठी प्रश्न असतो, काय भाजी करावी. तर त्यासाठी हा एकदम चांगला ऑप्शन आहे, करून बघा. जर कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल तर त्याला बटाट्याच्या फोडी द्यायच्या. दोन्ही पण दिल्या तर छान लागतं, भाजीची टेस्ट पण वेगळी येते, खूप छान लागतं. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वेदास स्पार्कल्स चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि छान छान रेसिपी बघा. आमचं चॅनल नवीनच सुरू झालेलं आहे, त्यामुळे जरा कमी जास्त होतं, अनुभव कमी आहे. आता आपल्याला किती प्रमाणात भाजी पाहिजे त्या प्रमाणात घट्ट पातळ बघून पाणी टाकायचं आहे. पाणी नेहमी गरम करूनच टाकावी. बघा भाजीला सुंदर असा रंग आलेला आहे. आता त्यात थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. मीठ नेहमी थोडंसं टाकायचं, टेस्ट घेतल्यावर वरतून मीठ टाकायचं, कधीही जास्तीचं मीठ टाकायचं नाही. मीठ जास्त झालं तर भाजी खारट होते. आपली भाजी तयार झालेली आहे बघा, सुंदर. भाकरी, चपाती, भात कशाबरोबरही खाल्ली तरी चालते. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.